कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या केरळमध्ये सगळ्यात कमी कोरोनाचे मृत्यू होत आहेत. देशभरात ऑक्सिजन अभावी लोक मरत असताना केरळमधल्या लोकांना मात्र ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहे. केरळमध्ये कुठलीही ऑक्सिजन नाही, ती निर्माण होऊ दिली नाही. त्याचबरोबर केरळ राज्य लसीकरणामध्ये सुद्धा आघाडीवर आहे. देशभरात कोरोना विरुद्धच्या लढाईत वेगवेगळ्या अपयशाच्या बातम्या समोर येत असताना केरळ सरकार नेमकं काय करतंय? काय आहे केरळचं कोरोना विरुद्ध लढण्यासाठीचं मॉडेल? पाहूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आशय आणि आपण बघत आहात यंगिस्तान न्यूज. देशाप्रमाणेच केरळमध्ये सुद्धा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. केरळमध्ये रोज 35,000पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. केरळमधल्या एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,23,000 इतकी झाली आहे. त्यातील 41,971 लोक हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. आणि तरीही केरळचा मृत्यूदर हा देशात सगळ्यात कमी आहे, म्हणजे 0.3% लोकांचे तिथे मृत्यू होत आहेत. इतकंच नाही तर मागील वर्षभरात ऑक्सिजन उत्पादनाच्या बाबतीत केरळ आत्मनिर्भर झाला आहे. याबद्दल बोलताना केरळच्या आरोग्यमंत्री के शैलजा असं सांगतात की कोरोनाच्या पहिल्या लाटेतच आरोग्य तज्ज्ञांनी कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागेल असं सांगितलं होतं. तेव्हापासूनच आम्ही राज्यात ऑक्सिजनचे उत्पादन वाढवणे सुरू केले. केंद्राच्या पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा विभागाने म्हणजेच पेसो या संस्थेने या बाबतीत केरळ सरकारला मदत केली. सुरुवातीला राज्यातील 11 एअर सेपरेशन युनिट्स पैकी 5 युनिट्स हे निष्क्रिय होते. एका वर्षात केरळ सरकारने 11च्या 11 युनिट सुरू केले. खरं तर आरोग्य तज्ज्ञांनी अगदी वेळेवर दिलेला सल्ला आणि पेसो या संस्थेने दिलेली तांत्रिक मदत यामुळे आम्हाला हे शक्य झाल्याचं के शैलजा सांगतात. पेसोचे उपमुख्य नियंत्रक वेणुगोपाल या बाबतीत असं सांगतात की गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 11 युनिट सुरू झाले होते. त्यातून 44 टन ऑक्सिजन हा तयार केला जातो. पलक्कड येथील खाजगी कंपनी आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स मध्ये 147 टन, केरळ मिनरल्स अँड मेटल्स मध्ये 7 टन व कोचिन शिपयार्ड मध्ये 5.45 टन ऑक्सिजनची निर्मिती होते. एकूणच जर आपण विचार केला तर केरळमध्ये 204 टन ऑक्सिजन तयार होतो आणि केरळ राज्याची एका दिवसाची गरज ही फक्त 98.61 टनांची आहे. हे झालं ऑक्सिजनचं. आता आपण बघूया की मृत्यूदर इतका कमी राखण्यात केरळ सरकार कसं यशस्वी ठरलं आणि त्याची 4 मुख्य कारणं कोणती आहेत. पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे केरळमधल्या आशा वर्कर्स, वॉर्ड काउन्सिलर्स आणि आरोग्य विभागाने कोरोनाच्या विरुद्ध युद्ध पातळीवर काम केलं. पंचायत असेल, नगरपालिका व महानगरपालिकांना फूड सिक्युरिटी पासून रुग्णालयांच्या व्यवस्थापनात जोडण्यात आलं. वॉर्ड पातळीवर व्यवस्थापन समिती तयार करून व्हॉलंटियर्स तयार केले गेले. आशा वर्कर्स असतील, वॉर्ड काउन्सिलर्स असतील आणि आरोग्य विभागाच्या टीमने कोरोना रुग्णांची प्रत्येक गरज पूर्ण करण्यावर लक्ष दिलं. याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे केरळमध्ये बनवल्या गेलेल्या रॅपिड रिस्पॉन्स टीम्स म्हणजे RRT. या 25 लोकांच्या विशेष टीम्स बाधित लोकांच्या घरी आवश्यक असलेलं रेशन, भाजीपाला आणि औषधं देखील पोहोचवतात. एखाद्या रुग्णाची तब्येत गंभीर झाल्यास ही टीम त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची सुद्धा व्यवस्था करते. आणि याचं तिसरं कारण म्हणजे केरळ सरकारने एक विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे, ज्याच्यामध्ये एका सॉफ्टवेअर टीमला कोरोना रुग्णाची संपूर्ण माहिती मिळत असते. गृहविलगीकरणातील लोकांकडे डॉक्टर, नर्स नियमित जातात. त्याचबरोबर वैद्यकीय स्वयंसेवकांची टीम देखील तिथे बनवली गेली आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यांना त्यांच्या वॉर्डातील बाधितांची माहिती मिळते. ते तत्काळ त्यांच्याशी बोलून योग्य ते उपचार सुरू करू शकतात आणि मग तिथल्या कोरोनाच्या रुग्णांवर चांगले उपचार होतात. या लढ्यातलं चौथं महत्वाचं कारण म्हणजे केरळमध्ये असलेलं चाचण्यांचं प्रमाण. तिथे प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची कोरोना चाचणी केली जाते. आजपर्यंत केरळमध्ये 1.7 कोटी चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 19 लाख लोक हे कोरोनाने बाधित झाले आहेत. संसर्गाचा दर हा 11.17% आहे आणि मागील 7 दिवसांचा पॉझिटिव्हिटी दर हा 27.12% इतका आहे. आपल्याला माहितीच आहे की देशभरात कोरोनाच्या लसींचा तुटवडा भासत आहे आणि त्यामुळे केरळमध्ये सुद्धा फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांना आता प्राधान्य दिलं जातंय. खरं तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तयारी केरळ सरकारने आधीपासूनच केलेली होती. केरळमधील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व उपलब्ध रुग्णवाहिका, सार्वजनिक इमारती व इतर सुविधा या तयार केल्या गेल्या. आता इथून पुढे तर स्कूल बसेसचा सुद्धा कोविड उपचार केंद्र म्हणून वापर करण्याची तयारी केरळ सरकारने सुरू केली आहे.
पंचायत आणि नगरपालिकांना निर्देश देण्यात आलेले आहेत की जास्तीत जास्त कम्युनिटी किचन्स सुरू केले पाहिजेत, म्हणजे कोरोना झालेल्या लोकांना किंवा गावातल्या लोकांना जेवण हे पुरू शकेल आणि गरजूंना ते जेवण व्यवस्थित वेळेवर पोहोचवता येईल. त्याचबरोबर पुढील 2 महिन्यांसाठी मोफत रेशन आणि खाद्यपदार्थ सुद्धा केरळ सरकारने पुरवले आहेत. केरळमधल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर होम डिलिव्हरीसाठी स्वयंसेवक सुद्धा सरकारकडनं नेमण्यात आलेत. सर्व लहान रुग्णालयांना त्यांच्या परिसरात 1000 लिटरचे ऑक्सिजन टँक्स बनवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत. तर आपण पाहिलं की केरळमध्ये इतका कमी मृत्यूदर राखण्यात तेथील सरकार नेमकं काय यशस्वी झालं. महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, अशी प्रगत राज्य कोरोना विरुद्ध लढत असताना अपयशी झाल्याचं आपल्याला दिसतंय. आणि त्याच वेळी आपल्या देशात एक राज्य असं आहे जे अतिशय मजबूतीने कोरोना विरुद्धची ही लढाई लढत आहे. केरळकडून महाराष्ट्र आणि देश काही शिकेल का? कदाचित आधी सहकार्य आणि शिकण्याची तयारी झाली असती तर आज कित्येकांचे प्राण वाचवण्यात आपल्याला यश आलं असतं असं वाटतं. धन्यवाद.